नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज सकाळी अगर तुम्हाला नाश्त्यामध्ये तीच भाकरी आणि चपाती खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला फक्त गहू पिठापासून बनवलेला एक फारच रुचकर असा नाश्ता बनवून दाखवणार आहे. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डो बनवायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे गहू पिठाच्या जागी मैद्याचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे. मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मग हे पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला 5 मिनिटापर्यंत असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मी ही रेसिपी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवण्यासाठी इथे हिरवा फूड कलर घेतलेला आहे. तर तुम्ही इथे दुसरा कोणताही कलर वापरू शकता. मग आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये हा हिरवा फूड कलर पाव चमचा घालायचा आहे आणि यामध्ये 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर ही पेस्ट फार पातळ नाही बनवायची आहे. तर इथे मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर हे पीठ पण आता व्यवस्थित भिजले आहे. तर आता आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत. तर मी या साईजमध्ये हे गोळे बनवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने या सगळ्या पिठाचे आपल्याला गोळे बनवायचे आहेत. मग आपल्याला या रेसिपीवरती डिझाईन बनवायची आहे. तर त्याच्यासाठी मी इथे बारीक भुगा असलेली एक प्लेट घेतलेली आहे. तर सर्वात आधी या गोळ्याला आपल्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यावरती ठेवून हा गोळा लाटून घ्यायचा आहे. तर हा गोळा या प्लेटवर ठेवून आपल्याला दाबून या गोळ्याला लाटून घ्यायचा आहे. तर हा मी गोळा इथे अंडाकारमध्ये लाटून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. मग आपल्याला जो हिरवा फूड कलर आहे तो घ्यायचा आहे आणि तो दुसऱ्या बाजूनी या गोळ्यावरती लावून घ्यायचा आहे. तर तुम्ही इथे दुसरा कोणताही कलर घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला या गोळ्यावरती ही डिझाईन बनवून घ्यायची आहे. त्यानंतर मी ते परत एक गोळा घेतलेला आहे. तर हा गोळा मी आता गोल आकारमध्ये लाटून घेणार आहे. तर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही डिझाईनमध्ये ही रेसिपी बनवू शकता. तर गोल आकारमध्ये पण बनवू शकता, नाहीतर अंडाकार आकारमध्ये पण बनवू शकता. तर परत या दुसऱ्या बाजूने आपल्याला हा कलर लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ही रेसिपी बनवून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी फ्राय करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मी गॅसवर तेल ठेवले आहे. तर तेल गरम झाल्यानंतर या पुऱ्या आपल्याला या तेलात घालायच्या आहेत आणि व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली तर थोडी वेगळी बनेल आणि दिसायला पण सुंदर दिसेल. तर अशाच पद्धतीने आता या पुऱ्या आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. मग या पुऱ्या तळून झाल्यानंतर तुम्ही या पुऱ्या गरमागरम कोणत्याही भाजीबरोबर, नाही तर ग्रेव्हीबरोबर, नाश्त्यामध्ये, नाही तर जेवणामध्ये सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.